Morning, students. So please, I hope you complete your revision period. Today we deal with the next point of that article. Explain the shape of liquid drop. Liquid drop सगळ्यांनी बघितलाय. The liquid dropचं स्टडी आपल्याला या ठिकाणी करायची आहे विथ रिस्पेक्ट टू द सरफेस टेन्शन. तर एक्सप्लेन द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप असा क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला लिहायचं या ठिकाणी हे उत्तर. तुम्ही लिहिले असतील नक्कीच नोट्स. लिहिलेल्या नोट्स तुमच्या वहीमध्येच आहेत, समोर ठेवा इन फ्रंट ऑफ यू. मोबाईलमध्ये नोट्स तुम्हाला दिसायल्यात. एक्सप्लेन द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. त्यामध्ये द फेनॉमेना ऑफ सरफेस टेन्शन इज ऑब्झर्वड अलॉंग द सरफेस सेपरेटिंग एनी टू मीडिया. आपण जे आत्तापर्यंत सरफेस टेन्शनची व्याख्या वगैरे घेतलं किंवा सरफेस टेन्शन म्हणजे काय पहिलं, हे सरफेस टेन्शन आपल्याला त्या बाउंड्रीवर दिसतं ज्या ठिकाणी दोन मीडियम वेगळे होत असतात. एखाद्या भांड्यामध्ये लिक्विड आहे, तर लिक्विड सरफेसच्या वर एअर मीडियम आहे, खाली लिक्विड म्हणताना ते सेपरेट करणारी बाउंड्री आहे लिक्विड सरफेस. त्या ठिकाणी तुम्हाला सरफेस टेन्शन बघायला मिळतं. म्हणजे हा जो काही फोर्स आहे, सरफेस टेन्शनचा इफेक्ट आहे, हा तुम्हाला दोन मीडियमची तर सेपरेट व्हायले त्या बाउंड्रीवर पाहायला मिळतो. कन्सिडर ए लिक्विड ड्रॉप इन इक्लिब्रियम ऑन दॅट सॉलिड सरफेस. ऑन दॅट म्हणू नका, ऑन प्लेन म्हणा. ऑन अ प्लेन सॉलिड सरफेस, एका प्लेन सॉलिड सरफेसवर एक लिक्विडचा ड्रॉप तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. लिक्विड ड्रॉपमध्ये फिगरमध्ये तुम्हाला दाखवलं इथं जे गोलमध्ये सर्कल अँग्युलर अँगलच्या भागामध्ये सर्कल दिसते तुम्हाला, ते म्हणजे लिक्विड ड्रॉप आहे. इकडला लिक्विड ड्रॉप ॲक्च्युली पहिल्यातला गोल काढायचा आहे आणि इकडला थोडंसं पसरट लिक्विड ड्रॉप काढायचा आहे. फिगरमध्ये थोडंसं नाही एवढं कळण्यासारखं, पण फिगर बीमधला जो लिक्विड ड्रॉप आहे थोडासा लंबट काढायचा आहे. पण दोन्ही लिक्विड ड्रॉप असे गोल सर्क्युलर आलेत. तर आपण एक लिक्विड ड्रॉप घेतला आहे आणि एक टेबल टॉपवर आपण त्याला गृहीत धरलं आहे. आता मित्रांनो मला सांगा, ज्यावेळेस आपण लिक्विड ड्रॉपला थोडे इमॅजिन करा की जेव्हा लिक्विड ड्रॉपला तुम्ही एखाद्या टेबल टॉपवर घेता त्यावेळेस लिक्विड ड्रॉपच्या खाली टेबल टॉप आहे, म्हणजे ते एक बाउंड्री आहे सॉलिड लिक्विडची, वर लिक्विड खाली सॉलिड. नंबर 2, एका साईडला लिक्विड आणि वर इयर आहे, म्हणजे लिक्विड इयर सॉलिड लिक्विड, म्हणजे लिक्विडच्या खाली सॉलिड आहे, लिक्विडच्या वर इयर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन जोड्या तुम्हाला कळतात मीडियमच्या, लिक्विड इयर आणि लिक्विड सॉलिड. आणि तिसरी जी जोडी आहे ती सॉलिड इयर आहे. अशी ते 3 बाउंड्र्या तयार होतात. त्यामुळे फिगरमध्ये आपण 3 इतर सरफेस टेन्शन दाखवलेत, T1, T2 आणि T3. पहा पॉईंट वाचतो. कन्सिडर ए लिक्विड ड्रॉप इन इक्लिब्रियम ऑन दॅट सॉलिड सरफेस, ऑन प्लेन सॉलिड सरफेस म्हणा, ऑन दॅट नको आहे. लेट T1 नंबर 1, 2, 3 लिहायची गरज नाही. T1 काय आहे, एखादी एक पॉईंट लिहायचे. T1 दिसतंय, T1 सगळ्यांना फिगरमध्ये. T1 बी द सरफेस टेन्शन ऑफ सॉलिड लिक्विड इंटरफेस. म्हणजे काय, लिक्विड आणि सॉलिड यांना वेगळं करणारी जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरचं सरफेस टेन्शन लिक्विडचं T1 आहे. ठीक आहे. नंबर 2, ते नंबर 1, 2 लिहायची नाहीत. T2 बी द सरफेस टेन्शन ऑफ सॉलिड इयर इंटरफेस. जिकडल्या साईडला T2 दिसते, वर पहा एअर आहे आणि खाली काय आहे, सॉलिड आहे. खाली म्हणजे दाखवलं नाही, पण आडव्या लाईनच्या खाली जे काय ते सॉलिड आहे, ते सर्कल म्हणजे ते लिक्विड ड्रॉप आहे. तर आता T2 हा कोणती इंटरफेस आहे, खाली सॉलिड आणि वर इयर. सॉलिड आणि इयर यांना वेगळं करणारी इंटरफेस जे सरफेस टेन्शन असेल ते T2 असेल. आता लिक्विड आणि सॉलिड T1 झालं, सॉलिड आणि इयर T2 झालं. आता लिक्विड आणि इयर यांना सेपरेट करणारी जी बाउंड्री आहे
त्यावरचं सरफेस टेन्शन T3 आहे. T3 इज द सरफेस टेन्शन ऑफ एअर लिक्विड इंटरफेस. एअर लिक्विड इंटरफेस गृहीत धरा, लक्ष द्या. एक टेबल टॉप आहे, त्यावर एक लिक्विडचा ड्रॉप घेतला मी. 3 इंटरफेस तयार झाल्या. एक लिक्विड सॉलिड इंटरफेस T1 आहे, त्याचं सरफेस टेन्शन. दुसरं सॉलिड एअर इंटरफेसचं T2 सरफेस टेन्शन आहे. आणि तिसरं लिक्विड एअर इंटरफेस त्याचा T3 सरफेस टेन्शन आहे. तर प्रत्येक बाउंड्रीवर सरफेस टेन्शन असेल आणि ते T1, T2, T3 दाखवले. पुढे बघा. ड्रॉप विल बी इक्विलिब्रियम. ड्रॉप इक्विलिब्रियममध्ये कधी राहील ह्याची कंडिशन त्यांनी दिली आहे. ड्रॉप विल बी इन इक्विलिब्रियम कधी? वेन T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आता मित्रांनो, माझा T2 कोण आहे? तर ते काय इंटरफेसचं सरफेस टेन्शन आहे, सॉलिड आणि एअर. सॉलिड एअरला वेगळं करणाऱ्या बाउंड्रीवरचं सरफेस टेन्शन T2 आहे. आणि त्याची किंमत जर उसकी कीमत अगर T1 प्लस T3 कॉस थीटा होगी. अभी थीटा क्या है? नो डाउट इट इज एंगल ऑफ कॉन्टैक्ट, उसको कहेंगे हम. T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थीटा. ये कंडीशन अगर सेटिस्फाई होगी तो ये हमारा ड्रॉप इक्विलिब्रियम में रहेगा. फिर थीटा इज एंगल ऑफ कॉन्टैक्ट, देयरफॉर T3 cos थीटा इज इक्वल टू T2 माइनस T1. अगर हम T3 cos थीटा की वैल्यू निकालते हैं मैथमेटिकली तो वैल्यू आएगी T2 माइनस T1. सो cos थीटा इज इक्वल टू T2 माइनस T1 अपॉन T3. T2 minus T1 upon T3 is the value of cos theta. Therefore, there is some conclusions from that formula. We can say that नंबर 1 यहाँ 1 2 3 लिखो, लेकिन ऊपर जो नोट्स में 1 2 3 है वो नहीं लिखने का. यहाँ लिखने का है नंबर 1 की कंडीशन when T2 is greater than T1. जर सॉलिड एअर इंटरफेसचं सरफेस टेन्शन T2 हे सॉलिड लिक्विड इंटरफेसच्या सरफेस टेन्शन म्हणजे T1 पेक्षा जर ग्रेटर असेल तर थीटा इज ॲक्यूट ॲज शोन इन फिगर ए. तेव्हा फिगर ए प्रमाणे थीटा ॲक्यूट असेल. आता ॲक्यूट कसं कळलं तर फॉर्म्युल्याकडे बघा. कॉस्टाची किंमत किती आहे? T2 मायनस T1 अपॉन T3. जर T2 ग्रेटर दॅन काय असेल? T1. तर T2 मायनस T1ची किंमत काहीतरी पॉझिटिव्ह येईल T2 हायर असल्यामुळं. सर नो. आणि त्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूला T3 डिवाइड केलं, T3 किती असो, देर इज नो एनी प्रॉब्लम ऑफ वैल्यू ऑफ T3. लेकिन T2 इज ग्रेटर दैन T1 है तो T2 माइनस T1 पॉजिटिव होगा. तो पॉजिटिव अपॉन एनी वैल्यू, एनी प्लस वैल्यू, कौन सी भी बड़ी वैल्यू हो, छोटी वैल्यू हो, लेकिन आंसर पॉजिटिव आएगा. यानी कॉस थीटा की वैल्यू प्लस आएगी. कॉस थीटा की वैल्यू प्लस है तो प्लस वैल्यू का मतलब क्या? T2 माइनस T1 प्लस आ रहा है यानी कॉस थीटा प्लस आ रहा है. कॉस थीटा प्लस कब होता है? कॉस 0 की वैल्यू 1 होती है. यस और नो? कॉस 0 इज 1 और कॉस 90 इज कॉस 90 सबको मालूम है कॉस 90 की वैल्यू 0 है और कॉस 0 1 है और हमारी वैल्यू पॉजिटिव है. पॉजिटिव यानी कितनी? 0 से ज़्यादा. तो 0 से ज़्यादा कॉस की वैल्यू किस एंगल के लिए आती है? कॉन्सेंट्रेटली. कॉस 0 1 है, कॉस 90 0 है. कॉस 0 की वैल्यू 1 और कॉस 90 की वैल्यू 0. यानी जब हमारा एंगल 0 टू 90 जा रहा है तब हमारी वैल्यू 1 से कम हो रही है, लेकिन पॉजिटिव है ना. लेकिन नीचे जाएंगे आप, यानी 90 तक जाने तक हमारी वैल्यू पॉजिटिव है. 90 पे गए तो कॉस 90 0 है, तो 0 नहीं चाहिए, पॉजिटिव आ रहा है. यहाँ कॉस की वैल्यू पॉजिटिव है यानी अपना एंगल 90 से कम है. यस और नो? ग्रेटर दैन 0 होगा और लेस दैन 90 यानी एक्यूट. तो कंडीशन क्या लिखी हमने? व्हेन T2 इज ग्रेटर दैन T1 cos theta is positive, theta is acute as shown in figure A. नंबर 2 की कंडीशन when T2 is greater than T1, डबल वही कंडीशन है तो यहाँ लेस दैन लिखना है. T2 is less than T1 होगा.
अगर T2 की वैल्यू नेक्स्ट कंडीशन में T2 इज लेस दैन लिखो, ग्रेटर दैन नहीं, T2 इज लेस दैन T1, देन कॉस्ट इज निगेटिव। और निगेटिव कब आएगी वैल्यू? जब हमारा एंगल 180 है, अभी कॉस 0 कितना है 1, और कॉस 90 कितना है 0, यानी कॉस 0 और कॉस 90 इसमें 1 और 0 है, यानी 1 और 0 यानी पॉजिटिव। लेकिन जब हमारी वैल्यू निगेटिव आ रही, निगेटिव एंड लेस देन 0, अगर लेस देन 0 कब आएगी? हमारी वैल्यू 1 कब है 0 पे, 0 कब है 90 पे। अभी 90 पे 0 है तो 0 के बाद क्या आएगा? निगेटिव। और 90 के ऊपर आएगा, 90 के ऊपर यानी ऑब्ट्यूज, तो एंगल ऑफ कॉन्टैक्ट क्या होना चाहिए? ऑब्ट्यूज। क्योंकि 90 के ऊपर जब जाएंगे हम एंगल के बारे में तो कॉस निगेटिव होता है। तो कॉस 90 0 है, लेकिन कॉस 100 निगेटिव होगा, तो यहाँ कॉस्टा निगेटिव है, यानी एंगल की वैल्यू 90 से ज़्यादा है, यानी ऑब्ट्यूज है। क्या है? व्हेन T2 इज लेस देन T1, T2 इज लेस देन T1, लेस देन करा देना, देन कॉस्टा इज निगेटिव, थीटा इज ऑब्ट्यूज। इथं ॲक्युटच लिहा डबल, नोट्समध्ये क्लिअर करा। when T2 is less than T1, T2 is less than T1, T2 लेस असेल तर लेस मायनस हाय, T2 मायनस T1, T2 लहान आहे T1 पेक्षा, तर T2 जर T1 पेक्षा लहान असेल, कमी असेल, तर ही जी वजाबाकी आहे निगेटिव्ह येईल। म्हणजे फॉर्म्युल्याचा यूज करून बघितला तर कॉस्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, म्हणजेच थीटा इज ऑब्ट्यूज। ऑब्ट्यूज लिखो, एंगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज ॲज शोन इन फिगर बी। यस ऑर नो? ऐकलं का सगळ्यांनी? इथे ॲक्यूट झाले नंबर 2ला पण, तर ऑब्ट्यूज करा। नेक्स्ट, व्हेन T2 मायनस T1, T2 मायनस T1 इज इक्वल टू T3, कॉस्टा नाही फक्त T3, T2 मायनस T1 हा इक्वल असेल T3 पेक्षा, T3च्या, कॉमा द्यायचा राहिला तर कॉमा द्या। T2 मायनस T3 इज इक्वल टू T2 मायनस T1ची किंमत, T2 मायनस T1ची किंमत जर T3 एवढी असेल तर कॉमा कॉस्ट इज 1। क्यों? T2 मायनस T1 आणि T3 सेम असेल तर काय होईल? हे डिव्हिजन 1 येईल, कॉस्ट 1 आलं म्हणजे थीटा किती? कॉस थीटा 1, याचा अर्थ कॉस्टची व्हॅल्यू थीटासाठी 1 आहे, म्हणजे कोणत्या अँगलसाठी कॉस्टची किंमत 1 असते? 0 साठी, म्हणजे थीटा इज इक्वल टू 0। तुम्हाला कळते का 3 कंडिशन? जेव्हा T2 ग्रेटर होतं तेव्हा कॉस्टा पॉझिटिव्ह आला, अँगल ॲक्यूट होता। जेव्हा T2 लेस होतं T1 पेक्षा तेव्हा अँगल कॉस्टा निगेटिव्ह आला, म्हणजे अँगल ऑब्ट्यूज होता। आणि ज्यावेळेस T2 मायनस T1 इक्वल टू T3 आहे तेव्हा कॉस थीटाची किंमत 1 येते। कॉस थीटा 1 म्हणजे थीटा किती असतो? 0। इफ चौथी कंडिशन ती सक्सेस होऊ शकत नाही, T2 मायनस T1 हा ग्रेटर असेल T3, T2 मायनस T1 जर ग्रेटर असेल म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर असेल, T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3, तर कॉमा दिला, देन कॉमा म्हणजे देणं असतं, कॉस थीटा इज ग्रेटर दॅन 1, कॉमा आहे ते कॉस्टा लागून नाही त्याला, T2 मायनस T1 जर ग्रेटर असेल कोणापेक्षा? T3 पेक्षा, तर कॉस थीटा ग्रेटर दॅन 1 येईल, आणि कॉस थीटाची किंमत ग्रेटर दॅन 1 कधी असते का? कोणत्याही त्रिकोणमितीय गुणोत्तराची किंमत एनी ट्रिगोनॉमेट्रिक रेशोची हायर व्हॅल्यू कधी असते? 1। इथं ग्रेटर दॅन 1 आले, इट इज पॉसिबल? नो, cos theta is greater than 1, but that is not possible, therefore equilibrium is not attained। इस फोर्थ कंडीशन में इक्विलिब्रियम नहीं अटेन होता एंड लिक्विड स्प्रेड यानी ड्रॉप नहीं बनेगा, लिक्विड स्प्रेड होगा ओवर सॉलिड सरफेस एंड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म। कब? अगर T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3। समजलं सगळ्यांना? हे आहे शेप ऑफ ड्रॉपबद्दल झालं, तर ही कंडिशन तुम्हाला लिहायची आहे। तर आर्टिकल छोटं आहे पण अंडरस्टँडिंग नाही झालं तर विचारा, मला टाईम पाहू द्या की झाला, कारण जास्त वेळ व्हिडिओ चालत नाही पुढे। इथं आपण एक क्लिप बंद करूया, नेक्स्ट क्लिप घेऊया लगेच।